मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा 23 डिसेंबरला होणाऱ्या सभेत ठरवू असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीने आंतरवाली सराटी गावात आज बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडणार आहेत, त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील जरांगे म्हणतात। मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारला मनोज जरांगेंनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिलाय। मात्र 24 डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा 23 डिसेंबरला ठरवण्यात येणार आहे। 23 डिसेंबर बीडच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आणि पुढचं आंदोलन कसं आणि किती तारखेला ही तारीख जाहीर केली जाणार आहे। मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे जे लिहून तुम्ही दिले तुमच्या तज्ञांना त्याचप्रमाणे द्यावं, नसता नाविलाज 17चं 23 वर गेले, परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही। हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे। सरकारला 1 घंट्याचाही वेळ दिलेला नाही, 24 डिसेंबर दिलेली। ज्या केसेस झाल्या त्या मागे घेतो म्हणलेले एकालाही अटक करायची नाही आणि पुरे गुन्हे मागे घ्यायचे ही तुम्हाला आमची विनंती। आणि आता पुन्हा समाजाने ठरवलंय म्हणून 23 तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। बैठक घेण्याची आता आवश्यकता नाही, आता डायरेक्ट एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।